नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र लेवलला आणि ऑल इंडिया लेवलला ज्यांना पण रजिस्ट्रेशन राहून गेलेलं आहे अशांकरता एक खुशखबर की त्याची डेट एक्सटेंड झालेली आहे. त्याचं कारण म्हणजे PWD अपंग कोट्यातील जे विद्यार्थी होते त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पुरेसा टाईम मिळाला नाही. त्यामुळे परत एकदा रजिस्ट्रेशनच्या तारखा एक्सटेंड झालेल्या आहेत. ज्यांना ऑल इंडियामध्ये MBBS BDS करायचं आहे म्हणजे एम्स कॉलेजला, जिपमर कॉलेजला, AMUला किंवा डीम युनिव्हर्सिटीला, त्याचबरोबर AFMCचं ज्यांचं रजिस्ट्रेशन बाकी आहे अशा सर्वांना रजिस्ट्रेशन करता तारीख 3 ऑगस्टच्या दुपारी 1 PM पर्यंत तारीख एक्सटेंड झालेली आहे. ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन करू शकता MBBS BDSला. याची चॉईस फिलिंग आपल्याला 3 ऑगस्टच्या रात्री 11:59 पर्यंत करता येणार आहे. रिझल्ट याचा सर्व फर्स्ट राऊंडचा MBBS BDSचा, ऑल इंडियाचा आणि ऑल इंडिया BSc नर्सिंगचे पण 8 कॉलेज आहेत त्याचं पण आपण रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग करू शकतात. याचा 6 ऑगस्टला रिझल्ट येईल आणि याचं जॉईनिंग या फर्स्ट राऊंडचं जायचं आहे 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्टच्या दरम्यान. याचबरोबर महाराष्ट्र लेवलला ज्यांना डिफॉर्म करायचं आहे अशांकरता एक परत रजिस्ट्रेशनचा चान्स आलेला आहे. 5 ऑगस्टपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन चालू आहे. त्याचबरोबर ज्यांनी ॲग्री करता रजिस्ट्रेशन केलं होतं BSc ॲग्री महाराष्ट्रातील त्यांचे डॉक्युमेंट किंवा काही करेक्शन असेल तर त्या करेक्शनसाठी करेक्शन विंडो ओपन झालेली आहे आणि 3 ऑगस्टपर्यंत आपण करेक्शन करू शकता. महाराष्ट्रात पण MBBS BDS BMS BHMS BUMS तसेच फिजिओथेरपी BOTH ॲक्युप्रेशर थेरपी BSLP करणबधीर मुखबधीरचे कोर्स याकरता एकत्रित रजिस्ट्रेशन हे चालू होते आणि त्याचं परत तारीख एक्सटेंड झालेली आहे आणि ती तारीख आपल्याला 4 ऑगस्टच्या रात्री 11:59 पर्यंत आपण रजिस्ट्रेशन करू शकता. डॉक्युमेंट अपलोडला 5 ऑगस्टच्या रात्री 11:59 पर्यंत आपण डॉक्युमेंट पण अपलोड करू शकता. आणि ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना रजिस्ट्रेशनची गरज नाही आहे, पण ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे त्यांनी रजिस्ट्रेशनला चान्स मिळालेला आहे. आणि तुम्हाला ज्यांचं पण हे रजिस्ट्रेशन टोटल झालेलं आहे मागलं आणि आत्ताचं यांची एक मेरिट यादी एकत्रित कंबाईन यादी 6 ऑगस्टला येईल. त्याचबरोबर MBBS BDSची चॉईस फिलिंग फर्स्ट राऊंडची होणार आहे महाराष्ट्राची, त्याचं पण एक वेगळी मेरिट यादी MBBS BDS करता. आणि यांना चॉईस फिलिंग करण्याकरता 6 ऑगस्टच्या दुपारी 3 वाजल्यापासून ते 9 ऑगस्टच्या रात्री 11:59 पर्यंत आपल्याला महाराष्ट्रातील MBBS BDS कॉलेजला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट ज्याला सेमी म्हणतो त्याला चॉईस फिलिंग करता येणार आहे. याचा रिझल्ट आपल्याला 11 ऑगस्टला येणार आहे आणि जॉईनिंगला फर्स्ट राऊंडच्या आपल्याला MBBS BDSच्या जाता येणार आहे 12 ऑगस्ट ते 17 ऑगस्टच्या दरम्यान. याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी UP स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन अगोदर केलेलं आहे आणि यांना चॉईस फिलिंग करता डेट आलेली आहे, तिथे 31 MBBS कॉलेज आहेत जनरल करता सर्व आणि 6 मायनॉरिटीचे कॉलेज आहेत. यामध्ये वेगवेगळ्या फी वाढलेल्या आहेत पण कटावीतला दरवर्षी कमी येतो आणि मागील वर्षीपेक्षा इथं 5,000 जवळपास रजिस्ट्रेशन जास्त झालेले आहेत. 30,000पर्यंत रजिस्ट्रेशन झालेलं आहे UP स्टेटला आणि गेल्या वर्षी 25,000 होतं. तर याची चॉईस फिलिंग तिथल्या MBBS कॉलेजची आपल्याला करायला 31 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत आपण चॉईस फिलिंग करू शकता इथले कॉलेज. आणि आपल्याला याचा रिझल्ट लगेच 5 ऑगस्टला येणार आहे आणि जॉईनिंग करता आपल्याला जॉईनिंग आणि अलॉटमेंट लेटर करता इथे डेट दिलेले आहेत. तर अलॉटमेंट लेटर अगोदर काढावं लागणार आहे आणि तिथल्या नोडल सेंटरला DD आणि जॉईनिंग अलॉटमेंट लेटर डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन आपल्याला जावं लागणार आहे जॉईनिंगसाठी कॉलेजला. पहिला राऊंड फ्री एक्झिट पण आहे. तर इथं जायचं असेल तर 6 ऑगस्ट ते 9 ऑगस्टच्या दरम्यान आणि 11 ऑगस्ट ते 14 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला जॉईनिंगला जाऊ शकता. त्याचबरोबर आंध्रा स्टेटमध्ये 15 MBBS जनरलसाठी आणि 2 मायनॉरिटीचे कॉलेज आहेत. इथलं पण रजिस्ट्रेशन हे 2 ऑगस्टपर्यंत करू शकता. 10,620 रुपये फी आहे. त्याचबरोबर तेलंगणा स्टेट महाराष्ट्राला लागून तेलंगणा स्टेट आहे आणि इथं प्रॉपर हैदराबादमध्ये पण 6 कॉलेज आहेत. इथं एकूण कॉलेज 18 आहेत जनरल करता आणि 4 मायनॉरिटीचे कॉलेज आहेत मुस्लिम मायनॉरिटीचे. यामध्ये इथे फी जनरल कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 11.5 लाख, 12.5 लाख, 13 लाख, 13.5 लाख आणि 15 लाखाचं एक कॉलेज आहे. 11.5चे जास्त कॉलेज आहे 11.5 फीचे. तर इथं 11.5 लाख फीचे कॉलेज 11 आहेत आणि या ठिकाणी बँक गॅरंटी असते. याचं रजिस्ट्रेशन पण आपल्याला 31 जुलै ते 7 ऑगस्टच्या दरम्यान करता येणार आहे. यावर्षी मात्र इथली फी 12,000 रुपये ठेवलेली आहे आणि 7 ऑगस्टच्या आता आपण रजिस्ट्रेशन करू शकता. इथं लेट फी पण आपल्याला भरता येणार आहे चॉईस फिलिंग पर्यंत. तर इथं लेट फी 20,000 रुपये ठेवलेली आहे. तर तेलंगणा स्टेटला ज्यांना जायचं आहे त्यांनी करू शकता. तसंच महाराष्ट्रात ज्यांनी रजिस्ट्रेशन केले आणि अपलोडिंग आलेलं आहे
डॉक्युमेंट तर रिव्ह्यू अपलोड करायचे आहे, किंवा अटेस्टेड डॉक्युमेंट सांगितलं असेल तर सर्व जे अटेस्टेड सांगितलं त्याची कलर झेरॉक्स करून तुमचं स्वतःचा सेल्फ अटेस्टेड सही करून अपलोड डॉक्युमेंट करायचे आहे. जे पण अपडेट येईल ते आपण वेळोवेळी पुढील व्हिडिओमध्ये देत राहू. धन्यवाद.